महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडतायत। ठाकरे बंधूंचं मनोमिलन असल्यानं आता राजकीय युतीचा मुहूर्त कधी असा सवाल वारंवार विचारला जातोय। आणि सर त्यातच राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे आणि या भेटीमध्ये नेमकं काय चर्चा झाली आहे, युतीची अधिकृत घोषणा कधी होणार, पाहुयात या स्पेशल रिपोर्ट मधून। राज ठाकरे तिसऱ्यांदा मातोश्रीवर, युतीच्या मुहूर्तासाठी डिनर डिप्लोमसी, 6 वेळा भेटीगाठी, हालचाली युतीसाठी। ठाकरे बंधूंमध्ये जवळीक वाढताना दिसते। त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी तिसऱ्यांदा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। विशेष म्हणजे या भेटीवेळेस राज ठाकरेंच्या कुटुंबियांसह त्यांची आई देखील सोबत होती। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या या भेटीला कौटुंबिक म्हटलं जात असलं तरी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालंय। राज ठाकरेंचं कुटुंब तब्बल 3 तास मातोश्रीवर होतं। अवघ्या 3 महिन्यात ठाकरे बंधूंमध्ये तब्बल 6 वेळा भेटी झाली। 5 जुलै 2025 हिंदी सक्ती विरोधातील मेळाव्यात दोन्ही बंधू एकाच मंचावर आले। 27 जुलै 2025 राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला मातोश्री या निवासस्थानी दाखल। 27 ऑगस्ट 2025 उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरातील बाप्पाच्या दर्शनासाठी शिवतीर्थावर दाखल। 10 सप्टेंबर 2025 उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल परब राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल। 5 ऑक्टोबर 2025 राऊतांच्या नातवाचा नामकरण सोहळा आणि नंतर मातोश्रीवर ठाकरे बंधूंची बंद दाराआड चर्चा। ते दोघे भाऊ भेटले। आता दोघे भाऊ भेटल्यानंतर 2 पक्षाचे नेते भेटले, भले ठाकरे परिवारातले भेटले तर चर्चाही होणारच। चर्चा झाली तर ती राजकारणावरती होणार। तुम्ही मीडियावाले भेटले तर तुम्ही कसं एकमेकाशी मीडियाच्या बाबतीतच बोलता, राजकारणाच्या बाबतीत बोलता, तसं राजकारणावरती पण चर्चा करायची झाली असेल का? मी उपस्थित नसल्यामुळे मला माहीत नव्हतं। मी सकाळपासून इतर मीटिंग्समध्ये होतो म्हणून मला कल्पना नाही। राज ठाकरेंच्या मातोश्रीवरील भेटीनंतर मनसेच्या शिवाजी पार्कातल्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरे उपस्थिती लावणार का याचीही चर्चा रंगू लागली आहे। ठाकरे बंधूंमधील वाढत चाललेला हा जिव्हाळा पाहता दोघांची युती जवळपास निश्चित मानली जाते। मात्र युती जाहीर करण्याचा मुहूर्त कधी ठरणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे। सूरज मसूरकर सह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।